तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सिंपल आणि बजेट फ्रेंडली सेटअप दाखवतो आहे, जो मोटो व्लॉगिंगसाठी तुम्ही करू शकता. असं बघा, हा चिन माउंट आहे. हा तुम्हाला 150 ते 200पर्यंत भेटून जाईल. तो तुम्हाला आतमध्ये बघा, याच्यामध्ये हे स्ट्रॅप येतात. हे स्ट्रॅप तुम्हाला आतमध्ये 2 लावायचे आहेत. इथे लावलेले आहेत बघा, हे स्ट्रॅप लावायचे आहेत. हा मी एक चिन माउंट वापरला आहे. आणि ह्याच्यामध्ये एक हा प्रॉब्लेम आहे की जेव्हा आपण असं हेल्मेट पकडतो, हे चिन माउंट आपल्या वायझरच्या मध्ये येतं आहे, त्यामुळे पूर्णपणे वायझर बंद नाही होत. तर हा एक ह्याचा ड्रॉबॅक आहे. आणि मी माईकसाठी माझं IME एअरफोन वापरतो आहे. त्याची क्वालिटी चांगली आहे, माईक वगैरेची क्वालिटी पण चांगली आहे, त्यासाठी मी हा वापरतो आहे. आणि हा आहे लेन्स, जो मी कॅमेऱ्यासाठी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यासाठी वापरतो. जो वाईड अँगल नाही आहे माझा मोबाईलचा कॅमेरा, त्यासाठी मला वाईड अँगलसाठी हा कॅमेराचा लेन्स वापरायला लागतो आहे. इथं मी तुम्हाला ओपन करून पण दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला भेटतं एक हा क्लिप टाईप आहे. तो आपल्या मोबाईलला या लेन्ससोबत अटॅच करून ठेवतो. एक तुम्हाला क्लॉथ भेटतो लेन्स साफ करायला. आणि हा लेन्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला 2 लेन्स भेटतात. एक आहे मायक्रो लेन्स, तो मायक्रो लेन्स हा मधलावाला आहे. हा इथे तुम्ही हे बघू शकता, तिथे हा मायक्रो लेन्स आहे हा इथे. आणि हा पूर्णपणे जर तुम्ही दोन्ही एकत्र लावून जर वापरला तर त्यामध्ये तुम्हाला वाईड अँगल भेटेल. हा आहे, हे मागचं ओपन करून आपल्याला ह्याच्यामध्ये अटॅच करायचं, ते पण मी तुम्हाला अटॅच करून दाखवतो. आणि हा आपला प्रॉपर लेन्स आहे. तर हा आपला मोबाईलला लागणार आहे वाईड अँगलसाठी. आणि मोबाईल कुठला वापरतो आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. इन्फिनिक्स GT10 Pro गेमिंग फोन आहे, पण त्याचा कॅमेरा क्वालिटी चांगली आहे, त्यासाठी मी हा फोन वापरतो आहे. कॅमेरा अटॅच करून तुम्हाला दाखवतो किती वाईड होतं आहे ते, तुम्हाला फरक बरोबर जाणवेल. आणि मी एक विदाऊट वाईड अँगल लेन्स आणि एक वाईड अँगल लेन्ससोबत दोन्ही फुटेज मी एकत्र लावेल, ते तुम्ही बघा, त्याच्यामध्ये खूप फरक दिसतो. तर आपण हे एक लावणार आहे, आपल्याला हा माईक एक लावायचा आहे, आणि आपल्याला हा चिन माउंट एक पाहिजे. टोटल कॉस्टिंग आहे ह्याची आहे 1000 रुपये. आपल्याला एअरफोन किंवा कुठलेही तुम्ही एअरफोन वापरू शकता, ते तुम्हाला चांगले वाटत असेल, त्याची तुम्हाला क्वालिटी चांगली वाटत असेल, असे तुम्हाला एअरफोन वापरायचे आहेत. तर माझे हे आहेत 1000 रुपयावाले. आणि 150 ते 200 रुपयाला हा माउंट आहे. आणि 2000 रुपयाची ही लेन्स आहे. म्हणजे तुमचा 3 ते 3.5पर्यंत पूर्ण सेटअप जातो आहे. आणि पूर्ण सेटअप तुम्हाला 3.5पर्यंत भेटून जाईल. मी सगळ्यांची लिंक तुम्हाला ॲमेझॉनची डिस्क्रिप्शनमध्ये ठेवेल, तुम्ही डिस्क्रिप्शन बघून ते मागवू शकता. तर मी तुम्हाला आता माईकचं सेटअप करायचं दाखवतो. तर आता मी तुम्हाला हे माईक सेटअप करायचं कसं ते दाखवतो. माईक आपला हा आहे. तर माझे हे एअरफोन्स काहीतरीच मोठे आहेत हे वाले, आणि हे माझे वेगळे होतात, तर मी हे असे वेगळे करून टाकणार. आणि मी माझे एअरफोन्स काढून ठेवू शकतो. ॲज अ माईक मी याला यूज करू शकतो. तर आपण फक्त एवढंच यूज करणार आहे. मी तुम्हाला माईक लावून दाखवतो एकदा. माईक लावण्यासाठी आपल्याला ही पॅडिंग इथे असली पाहिजे तुमची ओपनेबल. त्या पॅडिंगमध्ये तुम्हाला हे वायर वगैरे सगळं टाकायचं. आणि माईक तुमचा येणार आहे, हे बघा, इथे येणार आहे, इथे आतमध्ये येईल, इथे माईक येईल तुमचा. कारण जर काय लोक इथे पुढे पण लावून ठेवतात, माईक त्यांचा इथे लावतात चिन कर्टनच्या वरती, किंवा असा पुढे इथे आणून ठेवतात पॅडिंगच्या बाजूला. पण तिथे आल्यामुळे आपलं एकतर वायझर पूर्णपणे बंद होत नाही आहे, ओपन आहे, त्याच्यामधून हवा जाणार, आणि हवेचा सगळा इम्पॅक्ट आपला माईकवरती जाणार, वाटेल हवेच्या आवाजामुळे. म्हणून आपण हा माईक इथे आतमध्ये ठेवणार आहे, चिन आपला कानाच्या बाजूला. आणि आता आपण हे वाले आतमध्ये टाकू. तुमच्या हिशोबाने तुम्ही कसेही करू शकता, फक्त माईक आपला इथे यायला पाहिजे. आणि आपल्याला त्याची मेन कनेक्टर जो आहे, मेन कनेक्टर हा आपल्याला ह्याच्या इथे समोरच आणायचा आहे. इथे आपल्याला मोबाईल लावायचा आहे, त्यामुळे आपल्याला इथे आणून ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला एकदा माईकचा पूर्ण सेटअप करतो, आणि नंतर तुम्हाला सांगतो की बाकीचं कसं काय तुम्हाला सेट करायचं आहे. आता माईकचं सेटअप झालं आहे, एकदा बघून घ्या तुम्ही. हे बघा, इथे माईक आला आहे,
आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच त्रास नाही होणार आहे की माईकचा आवाज वगैरे बरोबर येत नाही, असं काहीच नाही. ह्याच्यामधून पण तुम्हाला आवाज बरोबर येणार आहे. आणि इथून मी वायर अशी ह्या पॅडिंगमधून बाहेर काढून या दुसऱ्या पॅडिंगमध्ये टाकले, कारण की वायर माझी भरपूर लाँग होती. ती मी वायर फिरवून ह्याच्यावरती बांधून टाकले. आणि हे आपलं कनेक्टर आहे, ते आपल्या मोबाईलला कनेक्ट येणार आहे. तर हा एक सिम्पल सेटअप आहे. आता आपल्याला फक्त राहिलं आहे ते लेन्स लावायचं आहे, मोबाईल अटॅच करायचा आणि आपल्याला नंतर ब्लॉगिंग स्टार्ट करायचे. हा आपला झाला सिम्पल सेटअप. तर आता लेन्स आपल्याला अटॅच करायचे, तर लेन्स अटॅच करायला आपल्याला जास्त काय करायचं नाही, बॅक कवर खोलायचं आहे आणि इथे अटॅच करायचं आहे. हे अटॅच झालेलं आहे. आपल्याला फक्त ही लेन्स काढायची आहे. इथे थोडीशी धूळ लागली आहे, ती मी साफ करून घेतो. हे झालं. आता आपल्याला फक्त हे मोबाईलला अटॅच करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपलं सेटअप झालं आहे. मी ग्लव्स वगैरे पण घातलेत. आता तुम्हाला हा मी जो अँगल दाखवतो आहे तो वाला लेन्ससोबतचा आहे. तो लेन्ससोबतचा तुम्हाला एकदा मी अँगल दाखवतो. नंतर मी विदाऊट लेन्स पण दाखवेल. विदाऊट लेन्समध्ये भरपूर शॉर्ट दिसतं, गाडी पण आपली दिसणार नाही, फक्त रस्ता दिसतो. ते पण तुम्हाला मी दाखवून देतो.